हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज व्लॉगची सुरुवात आहे ना मस्तपैकी देवपूजेपासून करते. आणि खरं सांगते, जेव्हापासून मी फुलं आणायला सुरुवात केली ना तेव्हापासून देवपूजा करायला खूप जास्त आनंद येतो. दररोज देवपूजा तर व्हायची, पण त्यावेळेस आहे ना माझ्याकडं फुलं नसायची. आणि जेव्हापासून मी फुलं सुरुवात केली ना, तुम्हाला खरं सांगते, देवपूजा आहे ना खूप छान वाटायला लागली. असं वाटतं परत परत देवाऱ्याकडे बघावं, इतकं छान वाटायला लागले. तर सुरुवातीला मला असं वाटायचं की फुलं टिकणार नाही 7-8 दिवस आणि दररोज दररोज आणायला जमणार नाही. म्हणून माझं असं व्हायचं की फुलं आणायचं विसरूनच जायचं किंवा राहूनच जायचं. पण मी जेव्हापासून हे प्रॅक्टिकल केलंय ना तेव्हापासून कळून चुकलंय की फुलं 8 दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात. आणि तेव्हापासून माझ्या देवघराला आहे ना फुलांची अजिबात कमतरता भासत नाही. तर सकाळी जो काही स्वयंपाक बनवला होता ना त्यानंतर किचन ओटा काही आवरलेलाच नव्हता. आणि ज्यावेळेस पण मी अशी खिचडी असो, वरण असो, काही बनवायला घेतलं ना त्यावेळेस माझा जो काही किचन ओटा आहे किंवा शेगडी ही खूप जास्त खराब होते. दररोज दररोज तर मी काही किचन ओटा अगदी पाण्याने आणि घासणीने काही घासून काढत नाही. फक्त आहे ना जो काही स्प्रे आहे तो मी मारते आणि इझिली वाईप करून घेते. खूप छान असं क्लीन होऊन जातं. त्यामुळे ना एक्स्ट्राचं आहे ना आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही. खूप जास्त चिपचिप ओलसर अजिबात होत नाही. आणि खरं सांगते, यामुळे ना पाण्याची बचत सुद्धा होते बरं का. तर माझ्याकडे ना बऱ्याच दिवसापासून पॅकेटमधले जे काही धने असतात ना ते पडलेले होते. म्हटलं आता हे खराब होऊन जातील, त्यामुळे ना आता यांचा काहीतरी वापर करून घेऊया. आणि दिवाळीच्या वेळेस मी हे आणले होते. विचार केलता की याचा आपण म्हणजे कशाही मध्ये टाकण्यासाठी वापर करू. पण एवढ्या जास्त प्रमाणात धने काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात येत नाही. पण धने पावडर मात्र आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरायला येते. म्हणून आज मी पहिल्यांदा आहे ना जे काही धने आहेत ना हे डायरेक्टली न भाजून व्यवस्थित त्याची पावडर करून घेणार आहे. नाहीतर दरवेळेस मी मात्र ना जे काही मार्केटचा धना पावडर असतं ना तेच वापरायचे. आणि आज पहिल्यांदाच मी हे धने पावडर बनवून घेत आहे. तर हे धने पावडर बनवण्यासाठी मी काय केले माहिती का? हे जे काही धने आहेत ना हे मी 1 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतले. जेणेकरून यामध्ये जे काही किडे लागलेले असतील, अळी लागलेले असतील ते निघून जातील. आणि त्यानंतर व्यवस्थित चाळून वगैरे घेतलं आणि नंतर हे भाजायला घेतलेले आहे. मंद फ्लेमवरती छान असा सुगंध दरवळेपर्यंत हे भाजून घेतले आणि लगेचच काढून घेतले. या स्टेजवरती ना माझ्या संपूर्ण घरामध्ये या धन्यांचा छान असा सुवास दरवळत होता. कढई गरमच होती म्हणून लागल्या हाती थोडेसे शेंगदाणे वगैरे देखील मी भाजून घेतले. काही शेंगदाणे मी कूट बनवून घेत असते किंवा काही शेंगदाणे मी अख्खे तसेच ठेवते. कारण की प्रथम कधीही शेंगदाणे वगैरे खायला मागतो तर त्यावेळेस त्याला छान असे भाजलेले शेंगदाणे मला देता येईल म्हणून मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेत असते. कारण शेंगदाणे एक छान असा प्रथिनांचा सोर्स आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यामधलं जे काही फायबर असतं, प्रोटीन असतं, आपल्या मुलांसाठी खूप पौष्टिक आहे. म्हणून शेंगदाणे आवर्जून आपल्या किचनमध्ये भाजून ठेवा लहान मुलांच्या स्नॅक्ससाठी. धने छान असे थंड झाल्यानंतर हे मिक्सरला मी जमेल तितकं बारीक दळून घेतले. आणि खरं सांगते, मार्केटचं जे काही धने पावडर आहे ना त्याचा इतका छान सुवास येत नाही. पण या धने पावडरचा सुवास इतका छान येत होता. आणि तुम्हाला खरं सांगते, भाजीमध्ये वापरल्यानंतर याचा जो चव आहे ना ते सुद्धा खूप छान आहे. आय थिंक सो मी यानंतर आहे ना कधीच धने पावडर मार्केटमधून कधी आणणार नाही. रेडीमेड आणण्यापेक्षा ना घरीच बनवून घेईल. बनवायला काही अवघड नाहीये. आणि टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज होत नाही. म्हणून यानंतर मात्र धने पावडर मी घरीच बनवत जाईल. हे असे कुटाणे ना ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात ना त्यांच्या घरामध्ये खूप जास्त होतात. तर झालतं काय, एकदा आहे ना मी सहज स्वयंपाक करत होते. आणि प्रथमच्या हट्टामुळे ना मला फ्रीजचं दार त्याला ओपन करून ठेवावं लागलं. आणि त्यानं खेळता खेळता फ्रीजमध्ये ठेवलेला जेवढा काही मसाला होता तो सगळा फ्रीजमध्ये सांडून दिला. तसंही मला फ्रीज आवरायला काढायचंच होतं, खूप जास्त खराब झालं होतं. आणि त्यामध्ये ना प्रथमने अजूनच भर घातली. त्यामुळे ना हे फ्रीज मला दुसऱ्या दिवशी लगेचच आवरायला काढावं लागलं. आणि हे जो काही मसाला आहे ना हे फ्रीजमध्ये सांडून आहे ना कमीत कमी ना 1 दिवस झालेला होता. म्हणून हा मसाला आहे ना मला टाकून द्यावा लागला. कारण की ना मसाल्यामध्ये ना फ्रीजचा जो काही वास असतो ना तो लागतो. आणि म्हणून हा जो काही मसाला आहे ना मला टाकून द्यावा लागला. हे टाकताना आहे ना मला खूप जास्त चिडचिड
आणि राग येत होता. असं वाटत होतं मी काच हे दार उघडं ठेवलं आणि प्रथमने एवढा मोठा पसारा पांजून ठेवला. बरं ठीक आहे. त्या निमित्ताने काय असतं ना, मला फ्रीज आवरायला तरी काढावा लागला. आणि ज्या दिवशी मी फ्रीज आवरायला काढते ना, त्या दिवशी फ्रीज मात्र आहे ना अगदी घासून पुसून काढण्याचा माझा प्रयत्न असतो. फ्रीजकडे ना थोडं जरी दुर्लक्ष केलं ना, तर फ्रीजची हालत आहे ना खूप जास्त खराब होऊन जाते. तर आता हे बघा तुम्ही, फ्रीज आहे ना खूप जास्त खराब झालेला होता. एकदा आहे ना, प्रथमकडून सुद्धा आहे ना एक चटणी सांडलेली होती. ती चटणीचे डाग सुद्धा फ्रीजमध्ये तसेच पकडून होते. तर त्यासाठी ना मी संपूर्ण फ्रीज खाली करून घेतला. त्यानंतर माझ्याकडे जो काही क्लीनर आहे, जो की मी घरीच बनवलाय, ते मी सगळ्या फ्रीजमध्ये स्प्रे केला आणि जो काही स्विच होता तो मी आधीच बंद केलेला होता. आणि जोपर्यंत आपलं स्प्रे हे काम करत आहे तोपर्यंत जे काही शेल्फ्स आहेत ना ते सुद्धा मी व्यवस्थित घासून घेतले. फ्रीजमध्ये ना शेल्फ्सवरती मी मॅट वापरलेल्या होत्या, त्यामुळे ना ज्या काही शेल्फ्स आहेत त्या खूप जास्त डल झालेल्या नव्हत्या. म्हणून पटकन माझ्या या घासून वगैरे झाल्या आणि त्यानंतर मी माझ्या फ्रीजची क्लिनिंग करायला घेतली. तर त्यासाठी इथे मी सुती कपड्याचा वापर केला. फ्रीज व्यवस्थित क्लीन करून घेतला. आता जो काही मी क्लीनर घरी बनवलेला होता ना, तर ते क्लीनर मी कसं बनवलंय माहिती का? तर सपोज आहे ना अर्धा कप व्हिनेगर असेल तर त्यासाठी 1.5 कप मी पाणी घेतलंय. 1-2 ड्रॉप मी विम बारचं लिक्विड घेतलेलं आहे. जास्त नाही, अगदी 1-2 थेंब आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे स्प्रे मी वापरलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही अर्बन वाईफचं किचन क्लीनर सुद्धा वापरू शकता. ते सुद्धा खूप छान आहे. हवं असेल ना तुम्हाला लिंक वगैरे तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. माझ्याकडे आता सध्या ते अवेलेबल नाही म्हणून मला काही वापरता आलं नाही. नाहीतर फ्रीज क्लिनिंग करायचं म्हटलं ना तर मला आहे ना अर्बन वाईफचं जे काही किचन क्लीनर आहे ना ते खूप जास्त आवडायचं. पण आता सध्या नाही म्हणून ॲडजस्ट करावं लागतंय. फ्रीज व्यवस्थित पुसून झाल्यानंतर त्यानंतर साध्या पाण्याने मी हे फ्रीज परत एकदा पुसून घेतलं आणि त्यानंतर हे फ्रीज मी अर्ध्या तासासाठी चालू करून तसाच सोडून दिलेला होता. तर अर्ध्या तासानंतर मी आता फ्रीज सेट करण्यासाठी घेत आहे आणि तोपर्यंत आहे ना जे काही शेल्फ्स वगैरे आहे त्या सुद्धा छान वाळलेल्या होत्या. म्हणून लगेचच आता फ्रीज मी ऑर्गनाइज करून घेते. तर इथे ना मी जे काही माझ्या शेल्फ्स आहे फ्रीजच्या त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ना जे काही मॅट वगैरे असतात ना त्यांचा मी खूप जास्त वापर करत असते. तुम्हाला जर लिंक हवी असेल ना तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या ज्या काही मॅट्स आहे ना यामुळे ना आपल्या जे काही काचेच्या शेल्फ्स आहे त्या खूप छान इंटॅक्ट राहतात. त्यांची जी काही शाईन आहे ती सुद्धा इंटॅक्ट राहते आणि स्क्रॅचेस सुद्धा पडत नाही. म्हणून या मॅट्स तुम्ही नक्कीच वापरून बघा. यांचा रोल येतो. एकदा घेतला की कमीत कमी आपल्याला आहे ना यामध्ये ना भरपूर अशा मॅट बनवून तयार होऊन जातात. काही अशा प्रकारे आणि शक्य असेल ना तर ट्रान्सपरंट मॅट वापरा. यामुळे काय होतं खालच्या शेल्फ्समध्ये काय ठेवलेलं आहे हे सुद्धा आपल्याला क्लिअर दिसतं आणि ट्रान्सपरंट शेल्फ्स असल्यामुळे ना खूप जास्त रंगीबेरंगी कलरफुल जर शीट वापरल्या दिसत नाही. त्यामुळे ना तुमचा फ्रीज आहे ना खूप जास्त मेसी तर दिसेल आणि खूप जास्त छोटा सुद्धा दिसेल. म्हणून शक्य असेल ना तर थोडेसे जे काही ट्रान्सपरंट शीट असतं ना त्यांचाच वापर तुम्ही नक्कीच करा. तर फायनली इथे माझा जो काही फ्रीज आहे ना तो व्यवस्थित रिसेट झालेला आहे. तर पहिल्या शेल्फ्समध्ये मी जे काही डेली नीड्स आहे ते ठेवलेले आहे. सेकंड शेल्फ्समध्ये मी भाज्या आणि थर्ड शेल्फ्समध्ये ना ज्या काही वस्तू आहे त्यांना स्टोअर कराव्या लागतात, जाळी लागतात असे स्टोअर केलेले आहे. जसे की चिंच, खोबरं, सीड्स असे काही पदार्थ. दुपारी मात्र मला थोडीफार कामं होती ती मी आवरून वगैरे घेतली आणि त्यानंतर आहे ना संध्याकाळचा स्वयंपाक इथे मी बनवायला घेतलेला होता. तर संध्याकाळच्या मेनूमध्ये आज मी ना बऱ्याच दिवसानंतर पावभाजी बनवलेली होती आणि खरं सांगते मी खूप दिवस झाले पावभाजी खाल्लेली नव्हती आणि मला आहे ना चटपटीत खायची क्रेविंग्स आहे ना दर दुसऱ्या दिवशी होतच असते. काय या
तर आता आहे ना जेवण झालं आणि आत्ता जेवण झाल्यानंतर मला कळलं की उद्या महाशिवरात्री आहे. म्हणजे माझ्या लक्षात होतं पण असं वाटत होतं की परवा दिवशी, पण ते उद्याच्या याच्यावर आहे. आणि त्या चक्करमध्ये मी काय केलं माहिती का, मला पावभाजी खूप जास्त आवडते. हा बेटा, पावभाजी खूप, हा मग इतो करते कंप्लीट. हां, तर पावभाजी तर मला खूप जास्त आवडते आणि मी विचार केला होता की काही एडिटिंग नाही. प्रथमचं पण नाही की एडिटिंग नको करू, तू माझ्यासोबत झोपायला चल. हा बेटा, आपण गुड नाईटच करायचं बघू. हां, 1 मिनिट इतोच, 1 मिनिट एडिटिंग करत दे फक्त मग इथे. हां हां, थोडंसं हां. तर आहे ना मला पावभाजी ना खूप जास्त आवडते, तर मी ना थोडीशी एक्स्ट्रा पावभाजी बनवली होती. नाही ना बेटा, थोडीशी करत दे. तर हां, मी कुठं होते, पावभाजी मी बनवून ठेवली. म्हटलं उद्या सकाळी मी मस्त गरम करून नाश्ता म्हणून ते करून घेईन. पण आता कळलं की महाशिवरात्री आहे आणि मला इतकं जास्त आवडीचं खेळणं दिलेलं आहे, जे की तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येते ना, तेच आहे ते. आणि त्याच्या नादी तो चांगला लागतो, त्यामुळे ते दिलं आहे त्याला. आणि त्यानंतर मी माझं जे काही व्हिडिओचं काम आहे ते करून घेते. तर झालं असं की उद्या महाशिवरात्री आहे आणि ती एवढी मोठी भाजी मी बनवून ठेवलेली आहे. आणि हे नंतर मला लक्षात आलं की उद्या महाशिवरात्री आहे आणि रिग्रेट होते की आता ही उद्या मला फेकावी लागेल म्हणून. पण ठीक आहे, आता मनावर दगड ठेवून आता मला ती तशीच टाकून द्यावं लागेल, कारण की आता उशीरही खूप झालेला आहे, 9:30 झालेले आहे. आणि आत्ता ती भाजी कोणाला देणं शक्य नाही आहे, कारण की आमचे जे शेजारी पाजारी आहेत ना, ते 8 वाजेपर्यंत जेवण वगैरे करून घेतात. तर ठीक आहे, लॉस वगैरे झाला माझा थोडाफार, ठीक आहे. तर उद्या महाशिवरात्री आहे आणि काल रात्री माझी अजिबात झोप झालेली आहे. आज दिवसभर मी खूप जास्त म्हणजे खूप जास्त हेक्टिक काम केलेलं आहे. आज 2-2, 3-3 शूट मी केलेला आहे. तुम्हाला हे माझं मेकअप करून दिसत असेल तर लवकरच तुम्हाला आहे ना एक छानसा हॉल व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर त्यासाठीच हा मी मेकअप लुक वगैरे केला होता आणि तो व्हिडिओ मी शूट करून घेतला. आणि त्यानंतर मग आम्हाला आहे ना रूम शिफ्टिंग वगैरे पण करायची, तर त्यासाठी आम्हाला रूम पण बघायची होती. मग ते पण आमची शोधाशोध चालू आहे. म्हणजे अशी भरपूर कामं आहेत जे की करावी लागत आहे आणि धावपळ खूप होते, पण ठीक आहे, तरी मॅनेज होतं आहे, करूयात जसं होईल तसं. तर आता मी ना साबुदाणा भिजू घातलेला आहे. किचन ओट्यावर फक्त मी स्वच्छ करून घेतले आणि भांडे मी तसेच ठेवलेले आहे, कारण की उद्या महाशिवरात्री आहे. मी लवकर उठेल आणि सगळं घर स्वच्छ वगैरे करून घेईल आणि त्यानंतर मग माझी जी नित्यनेम पूजा असेल ती मी करून घेईल. आणि आता किचन वगैरे आवरून घेते, थोडंसं जेवढं काही होईल तेवढं. आणि हा जो काही मेकअप आहे ना, जो की मी दुपारी केलेला आहे 2 वाजता, तर आता हा मला काढावा लागेल. रात्रीचे आता 10-10:30 होत आहे आणि तुम्ही बघू शकतात हा मेकअप अजूनही किती छान असा इंटॅक्ट आहे. माझं अजिबात मन होत नाही आहे हे काढण्याचं, पण शेवटी ठेवून पण माझ्या त्वचेला त्याचं परेशानीच होईल, त्यामुळं मग काढावं लागतं आहे. आणि ह्यावेळेस आहे ना मी स्मोकी आईज ट्राय केल्या त्या, आय थिंक मला जमल्या आहेत, आय थिंक सो. तर छान दिसत आहेत. म्हणजे हा मेकअप लुक मला खरंच खूप जास्त आवडला. तर हा मेकअप लुक केलेला होता आजचा. म्हणजे खूप जास्त नाही, पण कधी कधी असं वाटतं की आपण खूप छान मेकअप करावा, कुठं जाणं की नसाना पण करावं म्हणून. तर तेच आज माझ्यासोबत झालं आणि त्या चक्करमध्ये मग माझा एक व्हिडिओ शूट पण करून झाला. तर असाच होता आजचा दिवस. कसा वाटला आजचा दिवस मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसह. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात. बाय बाय.